जनरल कॅटेगरी मधल्या काही लोकांना असं वाटत असेल की रिझर्वेशनच्या नावावर आमच्या लेकरांच्या तोंडातला घास काढून घेतला जातोय, आमच्या लेकरांवर अन्याय होतोय. आणि ही सेम फिलिंग लेकरांमध्ये पण असणार की लेकरांना असं वाटत असणार की आमच्यावर अन्याय होतोय, माझ्यासोबत शिकणाऱ्या व्यक्तीला रिझर्वेशन आहे आणि त्याला काही सूट मिळते आणि मला सूट मिळत नाही. यामुळे त्यांना पण असं वाटत असेल की माझ्यावर अन्याय होतोय. ही सगळ्या गोष्टी आम्ही समजू शकतो, कारण 3,000 वर्षापेक्षा जास्त वर्ष दलित आणि SC ST लोकांनी अन्याय सहन केला, गुलामी सहन केली. त्यामुळे आम्ही या फिलिंग समजू शकतो, कारण आमच्या पूर्वजांना सुद्धा या समान फिलिंग आल्या असणार. त्यांच्या लेकरांवर होणारा अन्याय बघून, त्यांच्यावर होणारा अन्याय बघून या समान फिलिंग त्यांच्या लेकरांना आणि त्यांना आल्या असणार. निसर्गाने तर नियम सगळ्यांसाठी समान बनवले होते, प्राण्यांसाठी, मनुष्यांसाठी समान नियम बनवले होते. पण जातीचं निर्माण करून जातीवाद्यांनी नियम बदलले. जनरल कॅटेगरी मधल्या काही लोकांना प्राण्यांची सुद्धा दया येते, पण SC ST मधल्या लोकांची, OBC मधल्या लोकांची दया येत नाही. अशी कंडिशन अगोदरच्या काळामध्ये होती आणि आजही काही प्रमाणामध्ये ही कंडिशन आहे. आजही बाबासाहेबांवर बोट उचललं जातं की त्यांनी स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये सहभाग घेतला नाही, त्यांनी स्वतःचं योगदान दिलं नाही. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप सारे लोक होते, पण त्यांना माहित होतं स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही माझ्या लोकांना गुलामी सहन करावी लागणार, SC ST आणि दलितांना गुलामी सहन करावी लागणार. त्यामुळे त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढण्यापेक्षा स्वतःच्या लोकांसाठी, दलितांसाठी, SC ST वर्गातल्या लोकांसाठी लढणं जास्त त्यांना योग्य वाटलं. त्यासाठी त्यांनी त्यांचा स्टँड घेतला. बाबासाहेबांना या गोष्टी माहिती होत्या की देशाला स्वातंत्र्य एक ना एक दिवस मिळणार, पण माझ्या लोकांना स्वातंत्र्य, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा नाही मिळणार. त्यामुळे त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणं जास्त गरजेचं वाटलं. जनरल कॅटेगरीच्या लोकांना असंच वाटत असेल की आमच्या हक्काची गोष्ट त्यांना दिली जाते, आमच्यावर अन्याय केला जातोय. हा कसा काय अन्याय असू शकतो? 3,000 वर्षापेक्षाही जास्त वर्ष दलितांवर, SC ST वर्गातील लोकांवर अन्याय केला गेला, त्यांना गुलाम म्हणून संबोधलं गेलं, त्यांना गुलामाची ट्रीटमेंट दिली गेली आणि आरक्षणाला 100 वर्ष पण कंप्लीट नाही होत तोपर्यंतच तुम्हाला असं वाटायला लागलंय की आमच्यावर अन्याय केला जातो.